आता या सगळ्या दरम्यान शिवसेनेच्या साठी अस्तित्वाची लढाई असताना एक महत्त्वाचा मुद्दा दिसतोय, तो एकनाथ शिंदे यांचा मान मरातब राखण्याचा। माजी मुख्यमंत्री या नात्याने ते अनेक बाबतीत आता पर्यायी व्यवस्था लावताना दिसतायत। कशी त्याची काही थेट उदाहरणं आपल्या समोर येतील। मुख्यमंत्री आपत्ती निवारण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। या नात्याने आत्ता या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण समिती कार्यरत आहे। पण त्यात उपमुख्यमंत्री शिंदेंसाठी विशेष तरतूद करावी लागलेली आहे, कारण ज्या 5 महत्त्वाच्या खात्यांना आपत्ती निवारणामध्ये स्थान असतं त्यापैकी कोणतंही स्थान किंवा कोणतंही मंत्रालय शिंदेंकडे नाही। पण असं असताना उपमुख्यमंत्री या नात्यानं शिंदेंना या समितीत समाविष्ट करून घेण्यात आलं आहे। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांसाठीचे विशेष कक्ष आहेत। त्यात कॅबिनेटची बैठक होण्याचा कक्ष असो की वॉर रूम, पण याच्या जोडीला उपमुख्यमंत्र्यांच्या साठीची सुद्धा तिथं जागा करण्यात आलेली आहे। राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे। याची मूळ संकल्पना आणि स्थापना ही देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये समोर आली। ही संकल्पना राबवली गेली आणि त्याचा पुढे शिंदेंच्या कार्यकाळामध्येही चांगला विस्तार झाला। पण आता मुख्यमंत्री नसताना सुद्धा शिंदेंनी स्वतःचा एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष स्थापन केलाय। त्या पुढे जाऊन विकास कामांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांची एक वॉर रूम अस्तित्वात आहे। याची संकल्पना सुद्धा 2014 ला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मांडली आणि त्यानुसार केंद्र आणि राज्य या 2 प्रमुख सरकारांमधला विकास कामांच्या आढाव्याच्या साठीचा समन्वय या वॉर रूमच्या माध्यमातून घेतला जातो। राज्यात चाललेल्या कामांची सातत्याने पाहणी आणि आढावा हीच वॉर रूम करत असते। एका बाजूला अशी वॉर रूम असताना शिंदेंनी स्वतंत्र समन्वय कक्षाची निर्मिती केली आहे आणि त्यात ते स्वतःच अनेक प्रकल्पांवर लक्ष ठेवू पाहत आहेत।